तर शेतकरी संकटात असताना कृषी मंत्री हे सत्तेच्या मस्तीत असल्याची टीका विजय वडेट्टीवारांनी केली आहे. तर संजय राऊतांनीही यावरून निशाणा साधलाय. कर्जमाफीवरून कृषी मंत्र्यांच्या अजब सवालावर आता संताप व्यक्त केला जातोय. कृषी मंत्र्यांनी जबाबदारी फार मोठी असते आणि विदर्भ असेल, मराठवाडा असेल, फळबागाचं पुढं नुकसान झालं आणि विशेष करून डाळिंबाचं नुकसान त्या नाशिक भागामध्ये झालं. कांद्याचं नुकसान प्रचंड मोठ्या प्रमाणात. या अशा सगळ्या पिकाचं नुकसान होत असताना रब्बीच्या हातात आलेलं पीक आता हातातून जातो आहे. अशा वेळेस सरकार म्हणून, कृषी मंत्री म्हणून शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांना आश्वस्त करणं हे गरजेचं होतं. पण हे सरकारचं संवेदन शून्य सरकार आहे. या सरकारच्या संवेदना संपल्या आहेत. हे माणिकराव कोकाटे म्हणजे मला वाटतं कृषी क्षेत्रातले कुणाल कामरा झालेले आहेत. खरं म्हणजे माणिकराव कोकाटे हे राजकारणामध्ये अनेक वर्षात त्यांनी अशा प्रकारची विधानं करू नये शेतकऱ्यांना दुखावणारी. का करतायत ते अशी विधानं? अजित पवारांनी, प्रफुल्ल पटेल, माणिकराव कोकाटे अशा लोकांना जर लगाम नाही घातला तर त्यांचं काही खरं नाही. राज्याचे कृषी मंत्री रोज शेतकऱ्यांची टिंगल करतायत, खिल्ली उडवत आहेत. काय झालं या राज्यामध्ये? काय झालं? आरोग्य खात्यामध्ये नीट काम चाललेलं नाही, कृषी खात्यामध्ये नीट काम चाललेलं नाही, गृह खातं तर कोसळून गेलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.